नमस्कार. मी अमर दत्तात्रय सुरवसे, राहणार धोत्रे, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर येथील रहिवासी आहे. शिक्षण झाल्यानंतर एक शेतीची नोकरी काय पर्याय न मिळाल्यानंतर एक शेतीची आवड मनात निर्माण झालेली आहे आणि शेती करत असताना आपली एक पारंपरिक पिकं घेत गेलो आम्ही. पारंपरिक पिकामध्ये कांदा, तूर, ज्वारी, सोयाबीन अशा पिकाची उत्पन्न घेतली आम्ही. पण त्यानंतर फक्त एक वार्षिक जे काय आहे तेवढीच उत्पन्न मिळायला लागलं. जेमतेम उत्पन्न मिळायचं फक्त. शेती करत असताना थोडीशी YouTubeवर ही ती माहिती मिळाल्यानंतर एक चंदन शेतीचा एक प्रयोग आम्हाला लक्षात आला. बऱ्याच ठिकाणी ऐकलं होतं की चंदन शेती, चंदन शेती. तर एक 3-4 वर्षापूर्वी आम्ही एक चंदन सरासरी एक 400 झाडं लावलेली आहेत. लातूर येथून 400 रोपं आणलेली आहेत मी. सध्या त्याचं प्लांटेशन वगैरे झालेलं आहे. झाडांची म्हणजे एक चंदनाची शेती म्हणजे एक आपल्या भविष्यासाठी एक पी-एफ अथवा एक आपली शेवटी एक जमा रक्कम आपली एक मिळेल ह्या अपेक्षेनं आपण याची लागवड केलेली आहे. आणि चंदन असं आहे की लोकं म्हणतात की बाबा काय याला लय भीती वगैरे असते, काय असते, काही नाही. आम्ही इथं शेतातच राहतोय. त्याच्यामुळं काही अडचण पण नाही आहे. आणि राहिला प्रश्न एक भविष्यात आपल्याला एक 2 पैसे मिळावे या हेतून याची चंदन शेतीची लागवड केलेली आहे आपण. आणि चंदनाची झाड मोठी व्हायच्या टायमाला आपण आंतरपीक पण घेऊ शकतो. हां, लहान एक फायदा आहे आमचा. एक यामध्ये सोयाबीन, ज्वारी याचं उत्पन्न घेतोय आम्ही यातून. आणि एक चंदनाची शेती करण्याचा एक उद्देश म्हणजे असा आहे की आमच्या इकडल्या भागामध्ये सध्या पाण्याची कमतरता कमी आहे. आता जानेवारी, फेब्रुवारीच्या नंतर जर म्हणसाल तर पाणी हे भरपूर प्रमाणात कमी असतं आमच्या इकडं. मग त्याच्यानंतर मग पीक कुठलं घ्यायचं, काय करायचं असं एक विचार करत YouTubeवर पण माहिती मिळाली. त्यावेळेस एक चंदनाच्या शेतीची पण माहिती मिळाली. त्याच्यामध्ये असं पाणी कमी, जास्त पाण्याची गरज नाही आहे. तर त्या झाडाला एक होस्ट लावला. एक त्याच्यासोबत एक दुसरं चंदन हे असतानाच एक परजीवी झाड आहे. त्याच्यासोबत एक आम्ही कडुलिंबाची ही रोपं लावलेली आहे ती. त्याच्यामुळं एक त्या झाडाची वाढ वगैरे व्यवस्थित व्हायला चालू आहे आता सध्या.